नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ. गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतंय आणि अशी आम्ही मस्तपैकी गुढी उभा केली. भैया बाबा काय आले नाही ते अजून राहणारच आहे, ते त्यांना या म्हणलेलं आंघोळ करून. ते म्हणजे थोडं काम आहे आमचं झालं की येतो आम्ही. मामाने सगळी तयारी करून दिली बरं का. सगळे त्यांनी गुढी ती उभा केली तिथं हळूच उभारून. आता तिकडे जाऊन बसल्यात ती. जास्त वेळ उभा राहायला येत नाही. आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आता पूजा मस्तपैकी. तुमची तर झालीच असेल अगोदर, मला थोडा उशीरच झाला. आज उठलोय आम्ही लवकर, पण जरा सगळं होईपर्यंत सगळं आवरून उशीर झालाय. म्हणजे विजयाचा ध्वज, आपल्या चांगल्या गोष्टीची सुरुवात आणि आपण वाईटावर मात करतो. गुढीचं महत्व, कलश, अजून ती साखरेचं ती गोड माळ, हार, साडी, कडुलिंबाचा पाला, ह्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी महत्व आहे. म्हणूनच त्याचा उपयोग आज केला जातो. शहरात तर असल्या गोष्टी मिळत नाहीत. कडुलिंबाचं ती काही त्याला फांदी त्याची, तरी प्रत्येक जण विकत घेऊन गहुरीना आज तो आणतोच आपल्या घरी आणि गुढी उभा करतो. त्याचाच खरा मान आहे. तर अशी मस्तपैकी आम्ही गुढी उभा केलेली आहे. आता पुढची तयारी करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे बघा. असतं गोड, ते पण करायचंय आपल्याला. आणि अजून जायचंय आम्हाला, एक कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पण जायचंय. तुम्ही बघा, ती पण तुम्हाला दिसल तिथं गेल्यावर. बघत राहा दिवसभर का व्हिडिओ. तर अशी तयारी केली मस्तपैकी केली. साहेबांना आणि बहिण्याला पण आंघोळ करून ये बाळा म्हणलं पटकन, पण साहेब काय बहिण्याला सुटका देत नाही. तर बहिण्याला म्हणलं बाळा तू आंघोळ करून ये. बाळ म्हणतंय बाबाला विचार मग मी आंघोळ करून येतो. असं बाळ आमचं. आमच्या सर्व कुटुंबांकडून तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुढी आमच्या मामानीच उभा केली आहे. आम्ही मदत केली आहे. तिथं थोड्या वेळ उभा राहून त्याने उभा करून तिकडे जाऊन बसलेत निवांत खुर्चीवर आता. तर आम्ही असं सगळ्यांनी अशी पूजा केलेली आहे. कशी वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तर चला करूया स्वयंपाक.